यस बोलूया आपण मॅचच्या दिशेने. धीरज म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजू पाटील विथ कुंदन पाटील. दोन्ही टीमसाठी एक महत्वाची मॅच. आज क्वालिफाय मात्र कोणता संघ होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. त्या दरम्यान षटकातील पुढचा बॉल. धीरज म्हात्रे पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि चेंडू मात्र निघून गेलाय. चौकार आलाय. कुंदन पाटीलच्या बॅट मधून अकाउंट ओपन झालंय स्वतःच. तर 4 ने धावफलक पुढे सरकलंय. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. धीरज म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वलेचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. फटका फसलाय. पहिली विकेट फलंदाज बाद. कुंदन पाटील बॅक टू द डगआउट. अतिशय दमदार फटका. चिंतामणच्या बॅट मधून हा चौकार आलाय. षटकातील पुढचा बॉल. 4 धावांच्या मदतीने अकाउंट ओपन केलंय चिंतामण पाटीलने. या वलेचा बॉल पुढे ठेवला होता. भरपूर गती देखील होती बॉल मागे. बॉल मात्र निर्धाव जातोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. 9 धावा धावफलकावर स्थिर आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. ऑन साइडला उडवलाय. निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार.
यस चौधरी कपिल चौधरी यांचा हा आवडता गाणी आपण पाहतोय. मागच्या बाजूला त्यांचा एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता वरलदेवी ताडाली 40+ संपूर्ण संघाला या ठिकाणी दाखवलं जात आहे. नक्कीच आज कमलाकर पाटील तर गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन आपण पाहतोय. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं ज्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्या, एक महत्वाची विकेट देखील मिळाली. तर आता मात्र दीपक आलाय षटक क्रमांकात 2 फेकण्यासाठी. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन आपण पाहतोय. दीपक गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल दीपक समोर आपण राजू पाटीलला पाहतोय. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू मात्र निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. राजू पाटीलने मात्र आज भरपूर इम्प्रेस केला. पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे पहिल्याच ओव्हर मध्ये 3 षटकार देखील ठोकले होते. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील बीट केले जात आहे फलंदाजाला. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. दीपक पाटीलच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी. 3 बॉल टाकून झाल्यात आणि 3 बॉल निर्धाव फेकल्यात. षटकातील पुढचा बॉल या बॉलचा बॉल हवा तसं संपर्क नाही, या डायरेक्ट हिट. यस मोठी विकेट. फलंदाज बाद चिंतामण पाटील. यस अतिशय सुरेख षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. पहिले 3 चेंडू जे आपण पाहिले निर्धाव गेले आणि त्यानंतर मात्र महत्वाची विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्ञानदेव पाटील आलाय. आता मात्र संपूर्ण जबाबदारी जी आहे ती या 2 खेळाडूंवर असेल, ज्ञानदेव पाटील आणि राजू पाटील. यस दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या बलेचा बॉल पुल अँड पॉवरफुल चेंडू सीमारेषे बाहेर गुल साधवा.
21 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली, फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत 22 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद. पहिलं षटक 15 धावांचं तर दुसरं षटक 7 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला, मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत नक्कीच. आणि त्या दरम्यान वीर तानाजी दापोडे त्याचबरोबर गंगामाता गुंदावली दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट केलं जात आहे. द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक कालीराम खेनी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद कालीराम खेनी. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहतोय 22 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिलं ज्यामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाच्या माध्यमातून चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. तर आता मात्र षटक क्रमांक 3 विनोद म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. यस, विनोद म्हात्रे पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगलं षटक फेकलं होतं. एकंदरीत या वलेसा बॉल मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फटका. 6 धावा षटकार. ज्ञानदेव पाटीलच्या बॅट मधून निघणारा दुसरा षटकार. यस, अप्रतिम फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 ची सुरुवात पहिल्या बॉलवर आलाय मोठा ब्लास्ट. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल हवा तसं संपर्क नाहीये. धावचीची संधी गमावली जाते आहे. ओव्हर थ्रो देखील झालाय. सिंगल कंप्लीट. नक्कीच त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मित्र, या संपूर्ण हंगामासाठी ज्यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी 555 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. उद्योजक कासने नाना गोंदली साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या बलेचा बॉल कव्हर ड्राईव्ह डीप कव्हरला क्षेत्ररक्षक धीरज म्हात्रे त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. यस, सन्माननीय नाना गोंदली, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. वरलदेवी चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या बलेचा बॉल ऑन साइडला, चेंडू कार्पेटच्या साने जातोय. या बलेस चुकीची कॉलिंग, मात्र पुन्हा एकदा ओव्हर थ्रो आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. यस, सन्माननीय नानाजी गोंदली यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वरलदेवी चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थान बनवा. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
षटकातील पुढचा बॉल विनोद म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. चांगला बॉल म्हणावा लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र मैदान सोडावं लागेल. रनआउटची विकेट. फलंदाज बाद राजू पाटील. डबल 3. 33 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये आलाय. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज विनोद म्हात्रेच्या माध्यमातून. मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं 2 वेळा रनआउटची संधी गमावली गेली आणि त्यानंतर मात्र फायनली रनआउटची विकेट देखील मिळाली या ओव्हरमध्ये. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल परिपूर्ण बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. या चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर डबल 3. 33 धावा धावफलकावर 3 गडी बाद. तर आता मात्र शेवटचं अंतिम षटक आहे. पाहूया गोलंदाज कोण येईल. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज प्रेमनाथ पाटील येतोय. नक्कीच त्या दरम्यान गंगामाता गुंदवली टीमला तेजस पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक. प्रेमनाथ पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आमच्या कॅमेरा एंड कडनं षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण नितीन ज्युनियरला पाहतोय. एक तगडा फलंदाज समोर आहे. तर नंदव पाटील नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द मार्क. 6 धावांसाठी षटकार. षटकातील पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर 6 धावा. मागच्या षटकाची सुरुवात देखील षटकारासोबत झाली होती. तर या षटकाची सुरुवात देखील षटकारासोबत आपल्याला पाहायला मिळते आहे. 39. 39 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा उडवलाय. निघून जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. यस, बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. मात्र अजून एक आला तर मात्र पारितोषिक आहे 555 रुपयाचं. सन्माननीय उद्योजक कासनेगाव नाना गोंधली साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण हंगामासाठी हे पारितोषिक लावलं गेलंय. काल मात्र आपण षटकारांचा पाऊस पाहिला होता. या बले साजून एक. यस, हा बॉल निघून जाईल सीमारेषा पार. षटकार हॅट्रिक. यस, अप्रतिम
फटकेबाजी आपण पाहतोय. बॅक टू बॅक 3 षटकार मात्र या ठिकाणी आल्यात आणि या षटकार हॅट्रिक साठी देखील 555 रुपये पारितोषिक आहे. सन्माननीय उद्योजक नाना गोंधली यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 52 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा प्रेमनाथ पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. बलेचा बॉल पुढे ठेवला होता. हवं तसं संपर्क नाहीये, मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक 54 वर पोहोचलंय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा आहेत. दोन्ही टीम्सने मात्र आज भरपूर इम्प्रेस केलंय, परंतु शेवटची मॅच दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाची आहे. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झालाय, निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. अतिशय दमदार फलंदाजी आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा येत आहेत. आतापर्यंत 25 धावा खर्च केल्यात प्रेमनाथ या गोलंदाजाने. महागडी गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक फेकत असताना मात्र 4 मोठे फटके आतापर्यंत पाहायला मिळाले. 3 षटकार तर 1 चौकार. षटकातील शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. प्रेमनाथ पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. त्या बलेचा बॉल चेंडू कार्पेटच्या साने जातोय. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 4 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. पहिली इनिंग या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 60 धावा. 61 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय. वीर तानाजी दापोडे टीमने गंगामाता गोंदवली टीम समोर. नक्कीच. आणि त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलूया. सन्माननीय नाना गोंधली उद्योजक कासने आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. यस नंदूजी भजागे, आपणास विनंती आहे की आपण सन्माननीय नानाजी गोंधली उद्योजक कासने यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. वेलकम.
स्वर्गीय बायलासेट प्रतिष्ठान 40+ बिनार या संघाचे कॅप्टन प्रभाकर भोईर, तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. स्वर्गीय बायलासेट प्रतिष्ठान या संघाचे कॅप्टन सन्मानित प्रभाकरची भोईर या आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर उपस्थित, त्यांना देखील करू आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. खऱ्या अर्थात तुम्हाला सर्वांची संस्कृती अतिथी देव भव, अतिथी देवा समान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या स्पर्धेचं औचित्य साधून, या स्पर्धेचं आयोजन साधून केलं जातं. मी ऑर्गनाइज कमिटीला विनंती करतो आपण आपले शुभ असते त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. पाटील किती पाहिजे बेटा? पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खास करून यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला या ठिकाणी जॉईन आहेत ऑनलाईन, त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून आभार देखील प्रकट करतोय. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबर सामना आपण पाहतो. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला गंगामाता गुंदवली. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं वीर तानाजी दापोडे संघाला ज्यानं 4 त्यांनी धावा केल्या 60 आणि बिजाचं फार मोठं लक्ष ठेवलंय ते 61 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 15.25 ची सरासरी आहे. आणि खऱ्या अर्थानं या सामन्याला जर गवसणी काढायची असेल, सामन्यामधून विजय संपादित करायचा असेल, या सामन्यामधून दापोडे संघाला जर पराभवाची धूळ चारायची असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला फलंदाजी फार महत्त्वाची आहे. थोडासा अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट खेळणं फार गरजेचं आहे. दे दनादन ठोकम ठाक. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. विनोद आणि नितीन. बघा राजू, तुम्हाला देखील सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी त्रिपाठी सेठ ज्युनियर उपस्थित आहेत. आपण जर विकेट टेकर गोलंदाज आपण हॅट्रिक साधता तर तुम्हाला या ठिकाणी त्यांच्याकडून 555 रुपयाचं कॅश प्राइस दिले जाणार आहे. ट्रिपलचित म्हणजे दांडी उडवायला लागेल. पहिला चेंडू पेस करताना थोडासा क्रॉस झाला, नॉन साईडचा फटका सजला विनोद, मात्र याच्या बॅटमधून चेंडू इनफिल्ड मधून कलेक्ट केला. शॉर्ट मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. ज्ञानदेव पाटील एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावाने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्या होते बिनबाद एक. षटक क्रमांक पुन्हा एकदा थोडासा क्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चिंतामण याचं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. समोर खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला फटका. ज्ञानदेव असं देखील चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 5. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदी. विजयाचं लक्ष फार मोठं. निश्चितच सामन्यामधून कमबॅक व्हायचं असेल तर प्रत्येक 1 ओव्हरमधून मोठा फटका आवश्यक आहे.
आतापर्यंत 3 चेंडूची फेक झाली, 3 चेंडूंकडून 5 धावा खर्च करताना गोलंदाज राजू पाटील. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी नितीन म्हात्रे याला. बघा नितीन याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं संघाला देखील मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते फटके नितीन याच्या बॅटमधून येतील का? ऑन द कार्पेट चेंडू जातो ऑन साईडला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाही, एकच धाव, धावसंख्या 6. पुन्हा एकदा थोडासा ॲग्रोस लाईन आहे, अतिशय चांगला फाटका. फुलेंचा चेंडू होता खराब, क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार विनोद म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. आता या चौकारानं थोडासा कमबॅक होताना संघ पाहतोय. गंगामाता गोंदवली संघ धावसंख्या होती ती बिनबाद 10. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर निश्चित प्रत्येक ओव्हर मागून 15.25 ची सरासरी आहे. सुंदर फेक, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. चेंडू येतो शॉर्ट सेलिमिडॉनला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आहे. कुंदन पाटील यांचं मी कौतुक करेन, जबरदस्त त्याला आपण मिड ऑफला पाहिलं. मिड ऑफ वरून मिडॉनला जातो, चांगलं क्षेत्ररक्षण करतो. एक धाव घेण्याची संधी मात्र निश्चित होते फलंदाजाला आणि एक धावेने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 11. षटक क्रमांक पहिलं संपलं. मात्र पहिल्या षटकात आपण विचार केला थोडासा बॅकफुट संघ साजेची कामगिरी धावपळ करून नये. मात्र सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन देखील पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बघूया आमचे गुणलेखक बाबू बजाके काय म्हणतात. किती राहिल्या? 50 धावा. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 50 धावांची गरज. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11शी सुरुवात. दुसऱ्या षटकाला परमपते वैयक्तिक पहिला संघिक, दुसरं गोलंदाज ज्ञानदेव संघाचा कॅप्टन आहे. फलंदाज प्ले डाऊन. हेमंत खऱ्या अर्थी संघातील सर्वात महत्वाचा हेमंत आहे. आता मात्र संघाची परिपूर्ण मदार ज्याच्या खांद्यावर असणार तो हेमंत. एक संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज, नेहमीच आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून पाहतोय. षटकार चौकारासाठी अतिशय माहीर आहे, मोठ्या फटक्यांसाठी अतिशय माहीर असलेला फलंदाज आणि खऱ्या अर्थाने फटक्यांची देखील नित्यंत गरज आहे गंगामाता गोंदवले संघाला. आणि बघूया त्या धावा हेमंत याच्या बॅटमधून येतील का. गोलंदाज सज्ज होतो, मार्ग 55 क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज ज्ञानदेव पाटील. पहिला चेंडू पेस करताना चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही आहे. स्विंग अँड मिस, परिपूर्ण बीट होताना फलंदाज. एक निर्धाव चेंडूची सांगता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानदेव पाटील. या ठिकाणी चेंडूवर मोठा फाटका आहे ऑन साईडचा. 1 बॉन्स. मात्र एका टप्प्याने चेंडूला
आउटफिल्डमधून सुरेख सुंदरसं कलेक्ट केलं जातं. राजू याच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धाव्याने स्वतःचा अकाउंट ओपन होत आहे हेमन याचं. आणि या 2 धावणे संघात धावसंख्या देखील 2 धावणे पुढे शकते ती 13 ना 13. क्रिकेटमधली अशुभ धाव संख्या जिला आपण समजतो 13 ने. बघूया 13 धावेचं ग्रहण कुठल्या संघाला लागतंय. नेक्स्ट टाइम स्ट्रोक म्हणून 13 धावसंख्या अशुभ मानली जाते. बघा ग्रहण लागलं का नाही. बिग विकेट महत्वाचा विकेट प्राप्त करताना गोलंदाज ज्ञानदेव पाटील. नेक्स्ट बॅट्समन येतो दीपक पाटील. बघा दीपक पाटील देखील संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड उत्तम फलंदाजी करणारा फलंदाज आहे. आता मात्र गंगामाता गुंदिवली संघाचे महत्वाचे फलंदाज चेंडूला अक्रॉस लाईन थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू अँड बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खरं तर चेंडूला फरार करायचा असेल तर चेंडूवरची नजर फार महत्त्वाची असते. मिडल बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला ज्याला आपण म्हणू शकता ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानदेव पाटील राईट आर्म ओव्हरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्टेअरचा फटका आपण पाहतोय. खाली क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. राजू पाटील याला चेंडू करतोय बीट. चेंडू जातोय सीमारसे बाहेर चौकार. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 22 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय चिंतामण पाटील. येणारे 12 चेंडू विजयासाठी 44 धावांची गरज. हा चेंडू मातीला थोडासा स्क्वेअर आउट ऑफ स्टंप. पंच करतील बाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळ धावसंख्या पुढे सकते. आता येणारे चेंडू 12 विजयासाठी 43 धावांची गरज. 12 गेंदे शेष आहे. काय रे 43. आता मात्र गोलंदाज देखील थोडासा कमबॅक करतो. अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना चिंतामण पाटील. आज चिंतामण पाटीलने देखील चांगले इम्प्रेस केलंय. अतिशय प्रतिम चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला.
चेक नो साठी चौकार आहे चौकार. चौकार आहे चौकार. थ्रो नाही झाला राजा म्हणजे. अतिशय चांगला फटका आपण पाहतो. अर्ली कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटला. एक धाव घेण्याची संधी. एका धावेने संघ धावसंख्या एकीने पुढे सगळे धावसंख्या होते ती 23. पुन्हा एकदा गोलंदाज चिंतामण पाटील. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे दीपक पाटील याला. दीपक पाटील याच्या बॅटमधून देखील चांगला फटका सजला. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. तर बॅकिंग देखील आपण उत्तम पाहिली. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावा संघात धावसंख्या होती ती 25. 61 धावांचं लक्ष आणि पाटला करताना गंगामाता गोंदिवली संघ आपण पाहतो. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज चिंतामण पाटील. आतापर्यंत 25 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडू आणि 36 धावा. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. थोडं आपल्याकडे पद्धती चेंडू होता. शॉर्ट पे डिलिव्हरी. फलंदाज चप्पल जर ऑनसाइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅट मधून आला. चेंडू मात्र सीमा रेषा बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार येतोय. एकतीस धावा झालेले आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज या ठिकाणी मात्र अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम चेंडूची फेक झाली होती. सुंदर चेंडू फ्लिक केलाय ऑन साइडला. एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या होती ती 32. आता मात्र चौथ्या षटकाला प्रारंभ. ते वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज येतोय मनोज पाटील. येणारे चेंडू 6 विजयासाठी 29 धावांची गरज. पहिला दुसरा चेंडू दोन्ही संघांसाठी आवश्यक. या मात्र ठिकाणी थोडासा मिसटाइम स्ट्रोक आहे. सेफ लँड होतो चेंडू. 1 धाव फक्त मिळते. आता येणारे चेंडू असतील 5 आणि विजयासाठी अजून 28 धावांची गरज. आज गोंदिवलीचे समर्थक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले होते महत्त्वाच्या सामन्यासाठी. मात्र कुठेतरी गोंदिवली संघ थोडासा आपण सध्या बॅकफुटवर पाहतोय. मनोज फुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका सजतो. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष. आणि या ठिकाणी मात्र वारंवार चुका ज्ञानदेवाच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. एकच घेतली ना.
एकच धाव घेतली, एकच धाव कंप्लीट झालेली आहे. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. आता जवळ कुठेतरी पराभवच्या खाईमध्ये आपण पाहतोय गंगामाता गोंदवली तर बीजाच्या उंबट्यावर वीर तानाजी दापोडे. पुन्हा एकदा मनोज रायटाम राऊंडचा मारा. या ठिकाणी सुंदर फेक, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. खऱ्या अर्थानं यष्ट्या दाखवल्या तर गोलंदाज माकवल्या. फलंदाज त्रिफळचित बाद. चेंडू घेतो बॅटची आउटसाइड एज, चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र जवळ कुठेतरी या सामन्यामधून पराभवाच्या खाईमध्ये आपण गंगामाता गोंदवली संघ पाहतोय. तर विजयाच्या उंबट्यावर वीर तानाजी दापोडे फक्त एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे. जवळ या सामन्यामधून आपलं साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे आजच्या दिवसाचा विजेता संघ. ह्याच बरोबर आजच्या दिवसामध्ये एक जबरदस्त कामगिरी करणारा संघ आपण पाहिला वीर तानाजी दापोडे संघ आजच्या दिवसाचा विजेता संघ. हार्ड लक गंगामाता गोंदवली अँड गुड लक वीर तानाजी दापोडे. तर चालू सामन्यातील मॅन पुरस्कारचा मानकरी खऱ्या अर्थानं 2 खेळाडू मॅन रेसमध्ये आपण पाहिलं. 8 चेंडू पेस करताना 26 धावा आपण नितीन पाटील याच्या बॅटमधून पाहिल्या. मात्र 8 चेंडू पेस करताना 18 धावा आणि गोलंदाजी करताना उत्कृष्ट गोलंदाजी करून महत्वाचे 2 मोहरे ज्याने टिपले तो गोलंदाज पुन्हा एकदा ठरतो या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा मानकरी चिंतामण पाटील. ज्ञानदेव पाटील हा ठरतोय स्पर्धेचा मानकरी. मला वाटतं ज्ञानदेव पाटील आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच स्टेजवर या. या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स तुमचा पाहिला. उत्तम गोलंदाजी, उत्तम फलंदाजी, कमी चेंडूमधून जास्त धावा आणि गोलंदाजी करताना देखील चांगली गोलंदाजी, भरपूर चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आपण पाहिला. तुम्ही ठरताय स्पर्धेचे मानकरी ज्यानं शिकत दिली गंगामाता गोंदवली संघाला विजयाचा शिल्पकार. जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया या खेळाडूचं कौतुक. नाना गोंदली अमर कासने संघाचे सर्व करता धरता तर सामन्यातील सामनावीरचा पुरस्कारचा मानकरी ज्यानं खऱ्या अर्थानं शिकच दिली गंगामाता गोंदवली संघाला महत्वाच्या सामन्यामध्ये जबरदस्त ज्याचा चांगला भरपूर खेळ आपण पाहिला.
ज्ञानदेव पाटील याला करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. अमर कासने संघाचे सर्वेसर्वा नाना गोंदले यांच्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे अभि चौधरी यांच्या माध्यमातून आम्हाला जी पुरस्कृत झाली तिचं वितरण या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर प्रभाकर भोईर यांच्या वतीनं गिफ्टचं वितरण केलं जातं. वेल प्लेड ज्ञानदेव अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. नितीन पाटील आपण देखील आपलं पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवर यायचं. नितीन पाटील ज्याच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमधून षटकारांची हॅट्रिक पाहिली त्या हॅट्रिकसाठी नाना गोंदले यांच्याकडे तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर आहे. आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. नितीन पाटील आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. नाना गोंदले यांच्याकडनं पूर्ण वर्षभर ही ब्रेकिंग न्यूज आहे आणि सध्या नाना गोंदले देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण 500 रुपयाचं पारितोषिक वितरण करूया.